अगदी त्याच वेळेला स्ट्राईक एंड वरती आपण करण आणि त्याच वेळेला समीरला पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती समीर पाकड आणि त्याच वेळेला करण उतेकर ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. दोन्ही ऑफिशियल्स मॅच ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पहिला चेंडू पडेल. अगदी आपण पाहिलं ना तर 4:30 पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यात येत असताना कॅप्टन संघाचा कर्णधार पहिला चेंडू पहिला बॉल घेऊन सज्ज होत असताना आपण सुमेशला पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होते. पहिली मॅच माणगाव प्रीमियर लीग 7वा दिवस. पहिला चेंडू आणि गोलंदाजी मार्क वरती कर्णधार सज्ज होत असताना गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न अपील झाली होती. कोणत्या बॅकलिफ्टला मागे नेलं नाही. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नव्हता. थेट खोलात टाकण्याचा प्रयत्न वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. जिथे मात्र चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सटिक लेंथ अँड लाईन वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगल्या दर्जाची होत असताना पाहायला मिळते. साइड अँगल कॅमेरा व्ह्यू ने तुम्ही पाहताय 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून फ्रंट कॅमेरा अँगल व्ह्यू सध्या दगडीला तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला लपेटला. आडव्या हातानच घेतलं गोलंदाजाला. पहिला बॉल डॉट आला. पुढचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. करण उत्तेकरचा थाट. पहिला बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सोहला रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. थँक्यू. या माणगाव तालुक्याच्या सर्वाधिक मोठी आणि माणगाव तालुक्याचा अभिमान असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता करण उतेकरचा. ज्याच्या नावापुढे कर त्याच्या नावापुढे धावा. यावेळेचा बॉल इथे मात्र चेस केलं. लोड फुलटोस बनवला. कव्हर्सला केला. डीप पॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. मानगाव प्रीमियर लीग. मानगाव प्रीमियर लीग. करण उतेकर मैदानाच्या आतमध्ये गॅप शोधलाय त्याने. आता मात्र हा प्रश्न उद्भवतो ना की त्याच्याकडे ऍप आहे की काय गॅप शोधण्याचा. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर शहरापासून दूर ठेवला. लाईन पहा. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. तर इथे गोलंदाज सुमेशला आपण पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे होता. दुविधा मनस्थितीमध्ये टाकलं बॅटरला. खरं तर चेस करण्यासाठी भाग पाडलं होतं. चांगला चेंडू म्हणता येईल. बॅटरच्या रीच मध्ये दिला नाही. सातत्य राखलंय गोलंदाजीतला सुमेश महाडिकने. फुललेनचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. एक सिंगल इथून प्राप्त होईल. धावा अवेलेबल आहेत. पहा मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं खोऱ्याने धावा गोळा केल्या जातात. इथे धाव आणि धाव सस्पेन्सने भरलेली आहे. क्षण आणि क्षण इथे लढवला जातोय. प्रत्येक धावेसाठी लढवई या वृत्तीने खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. माणगावच्या क्रिकेटने कातच टाकली आहे. कारण गेले अनेक वर्ष सातत्याने या विभागामध्ये खेळाडू सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतात. तालुक्याचं क्रिकेट चांगल्या दर्जाचं बहरात येत असताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षक वर्ग उदंड असा प्रतिसाद या मैदानावरती सातत्याने देत असताना आपण पाहिल्यात. 11 धावा फलकावरती आहेत. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. पहिला चेंडू फेस करत असताना आपण समीरला पाहिलं होतं. समीर पाकडच्या बॅटमधून ऑन साइडला एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. महत्वाच्या सामन्यामध्ये जिथे पहिल्या षटकाच्या अंती स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 12 विदाउट लॉस. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना संच 11 या टीमची धावसंख्या धावफलकावरती 12-0. मानगाव प्रीमियर लीग. मानगाव प्रीमियर लीग. डीजे बाळा. थँक्यू डीजे बाळा. खरं तर षटकार चौकार आणि मानगाव मध्ये ही जी ओढ आहे ना ती शोभून दिसेल पहिल्या षटकासाठी. षटकारही आला आणि चौकारही आला. सांची 11 संघासाठी जास्तीचे काही बिघडलेलं नाहीये.
विश्वास शेठ उभारे साहेब यांच्या मालकीचा संघ, सागर शेठ उभारे साहेब आणि योगीजी शिर्के साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक दमदार आयोजन, नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑल इज वेल अशा दर्जाचं आयोजन इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती जिथे शुभम शिंदेला आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती त्याला आमंत्रित करण्यात आलंय. पानसाईचा खेळाडू आहे गोलंदाजी मार्कवरती शुभम शिंदे. दुसऱ्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट करण्यात आले. 5 बॉल 11 वरती नॉट आउट करून उतेकर खेळतोय. समीर 1 बॉल 1. हाफ ट्रॅकर होता, दुविधा मनस्थितीमध्ये होता बॅटर. ऑन साइडला हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, अनसक्सेसफुल राहिला पूल. क्षेत्ररक्षकाने कॅच टिपलाय. धक्का क्रमांक पहिला, 12-1. Thank you. 12ला पहिला फलंदाज बाद झालाय. शुभम शिंदेने पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. संघ मोठ्या डब्ल्यूच्या शोधामध्ये होता आणि तो डब्ल्यू इथे मिळालाय असंच म्हणावं लागेल. विकेट प्राप्त झालेली पाहायला मिळाली. सिद्धांत श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. श्रीकांत तांबट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक चांगली विकेट इथे म्हणता येईल. ऍक्शन रिप्ले पहा. खरं तर बॅक ऑफ द लेन टाकला होता. बॉल जज करण्याचा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता खरं तर, परंतु फ्रंट फुट वरून पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात एक चांगला झेल ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते त्यांनी शॉर्ट मिड विकेटला एक चांगला झेल टिपण्यात आलाय. 12-1. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज शुभम शिंदेचा हा चेंडू दिशाहीन राहिला. मागील चेंडूवरती विकेट त्याने प्राप्त केली आहे. आता मात्र दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते, परंतु अतिरिक्त आली आहे धाव. कोण खाऊन जाणार या सत्रामध्ये भाव हेही देखील पाहणं गरजेचं आहे. धाबा गोळा करावा लागतील. धाबांसाठीची धावाधाव जद्दोजहद तुम्हाला करावी लागेल. लोअर फुल टोल स्पिक केला, फुल टोल वसूल केला या बॉलवरती आणि चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाही साधे रायगड क्रिकेटच्या रँक. श्रीकांत तांबट मैदानाच्या आतमध्ये आपण आलो आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. निलेजी पवार यांचे हार्दिक स्वागत असेल. उत्कृष्ट गुणलेखक माणगाव मधील, परंतु गुणलेखकाची उपस्थिती असताना मुकुलजी मेहता यांना आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. 19ला 1 बाद झालाय. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती शुभम शिंदेच्या अगेन्स्ट इथे हल्ले चढवले जात आहेत. खरं तर पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती. आत्मविश्वास त्याचा दुगिनीत झाला होता. पुढचा बॉल याही वेळेला दिशाहीन राहिलाय. इथे मात्र सुवर्ण मध्ये तो सापडत नाही आहे या गोलंदाजाला. पहिला चेंडू बॅकअप द लेन टाकला होता. रायझिंग डिलिव्हरी होती, तिथे सरप्राइझिंग राहिला बॅटरसाठी. विकेट प्राप्त करण्यात आली आणि तदनंतर कुठे ना कुठेतरी आपण पाहतो ना दिशाहीन गोलंदाजी झाली आहे. गोलंदाज शुभम त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू कुठे ना कुठेतरी अडखळत पाहायला मिळालाय. धावा सपाट्याने आणि वेगाने येत आहेत. 20ला 1 आहे सध्या परिस्थितीमध्ये. यावेळेचा बॉल दिशाहीन राहिला. याही वेळेला आपण पाहतोय गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. वारंवार जी मात्र लेंथ अँड लाईन शोधण्याच्या प्रयत्नामध्ये शुभम शिंदे पाहायला मिळतो आहे. पहिला बॉलवरती षटकार ठोकला श्रीकांत तांबटने. त्याने इरादे स्पष्ट केलेत. जणू का मेसेज दिल्या प्रतिस्पर्ध्याला, नाही चालणार रणबंदी. रणबंदी झुगारावीच लागणार आहे कारण विकेट कमावली होती आणि शुभम शिंदे हा हावी ठरेल असं वाटत होतं आणि त्याचा अगेन्स्ट इथे अटॅकिंग इंटेंट दाखवत असताना सध्याच्या घडीला आपण श्रीकांतला पाहतोय. त्याचा टान्स पहा, अगदी ताट उभा राहतो तो. यावेळेचा बॉल रडारमध्ये आलाय. ऑन साइडला आकाशाला गवस निघालत. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
प्रयोजन आता हवा कशाला शीतन लय Thank you. मनाचा हे आयोजन. करवलीचा हा पठ्ठ्या आता काही थांबायला तयार नाहीये. मला वाटतं ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी सुखकारक गोष्टी त्याच वेळेला घडतात ना, ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी शुभ घडतं. श्रीकांत तांबटच्या आयुष्यामध्ये अगदी लक्ष्मीचाच वास असं म्हणावा लागेल की त्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी झाली आहे. 2 दिवसापूर्वी विवाहबद्ध झालाय, आज बॅटिंग करतोय. 2 दिवसापूर्वी विवाहबद्ध झालाय, 2 बॉलमध्ये 12ही मारल्यात त्याने. याही वेळेला लोड फुलटोजा, आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, रुबाबदार, देखणा षटकार. 3 बॉल 3. लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू. माणगाव मधील रुचकर आणि चविष्ट जेवण ज्या हॉटेलमध्ये मिळतं, वक्रतुंड हॉटेलचे मालक आणि अगदी त्याच वेळेला प्रसिद्ध असे उद्योजक आदरणीय मुकुलजी मेहता यांच्या माध्यमातून या 3 बॉल 3 षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज श्रीकांत तांबटसाठी आलंय. पहा, पारितोषिक काही जण लगावतात जी पारितोषिक अशक्यप्राय असतात. काही वेळेला आपण म्हणतो 6 बॉल 6 षटकारासाठी पारितोषिक लावले जातात, परंतु कारनामा केल्यानंतर पारितोषिक देणं ही मोठ्या मनाची बाब आहे. 3 बॉल 3 षटकार आल्या, 33 धावा धावफलकावरती आहेत, 1 फलंदाज बाद. खोलातला बॉल आणखीन एक ऑन साईडला केलाय. पॅरलल क्षेत्ररक्षक तैनात, यावेळेला ट्रॅप होता, जाळं रचलं आणि फलंदाज या ट्रॅप मध्ये अडकलाय. धक्का क्रमांक 2 श्रीकांत तांबट बाद. आमच्या केसरकरांचा निलेश दादा भारी. दादा मनानं आईलाय दिलवाला, साऱ्या तालुक्यात नाही तोडत्याला. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये साहिल उतेकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कुंभार ते गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 33 ला 2 फलंदाज बाद झालेत. कॅश प्राइज पहिल्याच मॅच मध्ये येत असताना पाहायला मिळालं. श्रीकांत तांबट 3 बॉल मध्ये 3 षटकार त्याने ठोकले होते. पहा, आपण म्हणतो ना, हा मोहाचा बळीच होता, कारण मोठे फटके खेळण्याच्या शोधामध्ये तो होता. सामना संपला नव्हता, इनिंग फारशी मोठी आहे आणि त्यामध्ये त्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले होते. शुभम शिंदेच्या अगेन्स्ट 21 धावा तर आल्या होत्या. पहा, या स्पर्धेमध्ये 285 चौकार आलेत, 273 षटकार आलेले आहेत. आणखीन 2 दिवस बाकी आहेत. थांबा जरा, खूप सारे षटकार आणि खूप सारे चौकार पाहायला मिळतील, कारण या स्पर्धेचे टॅग लाईन जे काही सॉन्ग आहे ना, ऑफिशियल सॉन्ग आहे, त्याच्यामध्ये षटकार, चौकार आणि मानगाव मध्ये हे आवर्जून तुम्हाला ही टॅग लाईन पाहायला मिळते. धाव फलकावरती 33 आहेत, 2 फलंदाज बाद झाले. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. खोऱ्याने धावा येत आहेत. खोऱ्याने धावा येत असताना पाहायला मिळाल्या. संघाचा नेता, दिशादर्शक, संघाचा तारणहार मोरक्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साहिल उतेकर. पुढचाच बॉल, लोअर फुलटोस. साहिल मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान. थँक्यू. मानगावची शान शिवबाची. पंचांच्या मनामध्ये ही एक शासंकता निर्माण झाली आहे. त्याचं निदर्शन इथून करण्यात येईल 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला. हाईट फॅक्टर इथे पाहिला जाईल. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आला आणि येता क्षणी त्याने मोठा प्रहार करतानाच धावा इथे गोळा केला. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत अद्याप आपण पाहिला तर 27 आल्यात. या बॉलचा रिझल्ट येणं बाकी आहे. 27 धावा आलेल्या आहेत. या बॉलचा रिझल्ट पेंडिंग आहे. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात आला आहे आणि प्रथम तपासणी केंद्रामध्ये आपण आहोत. फेअर डिलिव्हरी आहे, त्याच्यावरती षटकार येत असताना पाहायला मिळाला. इट इज अ फेअर डिलिव्हरी. षटकार आला. 39 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र दृष्टिक्षेपामध्ये मोठी धावसंख्या दिसते या संघाला, परंतु अगदी त्याच वेळेला ना पहिलं उद्दिष्ट के सरकार संघाचे हे असायला हवं ना की इथून विकेट मिळवाव्या लागतील. धावा थांबवाव्या लागणार आहेत.
अगदी खोऱ्याने धावा येत आहेत. पहिला षटक हाताळणारा गोलंदाज अर्थात आपण सुमेशला पाहिलं होतं संघाचा कर्णधार, त्यालाच इन्व्हाइट करण्यात येत आहे. सुमेश महाडिकलाच गोलंदाजी मार्कमध्ये आपण दुसरं षटक तिसरं षटक एकंदरीत हातात असताना आपण पाहत आहोत. 39 ला 2 फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये सर्वाधिक वेळेला चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाला. 4 षटकार आले एकंदरीत. याचंच कारण धावा इथे वेगाने आलात. करंट रन रेट 19.50 पाहायला मिळतोय आणि या करंट रन रेटने जर का धावा आल्या तर हे धाव फलक अगदी आपण पाहिलं ना तर मोठी धावसंख्या इथे उभारली जाऊ शकते. एक मोठी टोटल पहिल्याच मॅच मध्ये 7व्या दिवसामध्ये आपण पाहायला जातोय. आता एक साशंकता मनामध्ये निर्माण झाली आहे. 39 ला 2. प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याचाच प्रयत्न करतोय. इंटेन्शन क्लिअर आहेत, मोठेच फटकेबाजी करावी. धावफलकावरती आहेत त्या 39. 2 फलंदाज बाद. समीरजी पवार यांचं देखील आगमन झालं, ऑफिशियल स्कोरर मानगाव प्रीमियर लीग, आणि त्यांच्याच प्रतीक्षेमध्ये हा 7वा दिवस आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन द टो लागलाय बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एलिव्हेशन प्राप्त झालंय चांगलं. धाव मिळतील त्याच्यावर. हा येतोय सणसणीत चौकार. स्वागत आहे समीरजी आपलं. निलेश दादा केसरकर नेतृत्वाला दामदार शांत स्वभाव गावाच्या लोणेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये कोणताही फलंदाज थांबायचं नावच घेत नाहीये. आता एक सर्वाधिक मोठा प्रश्न येतो ना की सांची 11चे फलंदाज ज्या रीतीने बॅटिंग करतायत. 43 आहेत. हा बॉल रीच मध्ये नव्हता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इथे सातत्याने करण उतेकर करतोय. करण उतेकरची एक बाब कुठे ना कुठेतरी चिंताजनक आहे की तो त्याचा मागचा पाय जास्तीचा हालचाल करत नाही. जागेवरून खेळण्याचा तो प्रयत्न करत असताना पाहायला मिळतो. यूज इट फुटवर्क आपण म्हणतो ना की शरीराच्या दुरून खेळण्याचे तो जास्तीचे प्रयत्न इथे करतोय. 43 ला 2. खोलातील बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅकलिफ्टला खाली ठेवलाय. बॅकवर्ड पॉइंट जिथे मात्र स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर सातत्याने फटकेबाजी करणारा फलंदाज, ज्याला मात्र थांबवलं. जिथून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 44 बनली. 44 ला 2 आहेत. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आतमध्ये होता, त्याला आता बाहेर पाठवलंय. जिथे एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला तैनात करण्यात होता तो वाइडिंग लॉंग ऑफला तैनात करण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअरला क्षेत्ररक्षक जो तैनात करण्यात आला होता तो आतमध्ये बोलावण्यात आलाय. क्षेत्ररक्षणामधील वारंवार हे फेरबदल आपण पाहत आहोत. हे खराबेच लागणार आहेत. स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो फॉरवर्ड मध्ये पाहायला मिळतो. पुढचा बॉल यावेळेला खोलात होता. समोर खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वरती तैनात आहे. रुजू केलाय. पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईन वरती. सिंगल इथून मिळते. संघाची धावसंख्या 45. या षटकामध्ये देखील धावा थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या षटकामध्ये 12. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये देखील 6 आल्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 45 बनल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. ही बाब विसरून चालता कामा नये. करण उतेकर स्ट्राईक एंड वरती आहे. हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टिरक्षकाचा वेध, परंतु दिशाहीन राहिला चेंडू. गोलंदाजाला दंडित करण्यात आता रीच मध्ये दिलेले नाही आहेत बॉल. वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी तुमच्याकडे असायला हवी. करण उतेकरला हेच सांगण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतो. 8 बॉल 16 वरती तो नॉट आउट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा ओलांडणार. या बॉलवरती धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल. त्यावरती आला चौकार. हा चौकार येत असताना पाहायला मिळाला. अर्धशतक कंप्लीट होतं. 51 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत आपण विचार केला ना तर केवळ 16 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. निलेजी केसरकर साहेब या गोष्टीचा आवर्जून विचार करतील की संघाचे गोलंदाज करतात तर करतात काय. धावा रोखणं गरजेचं आहे. 10 चेंडू हाताळलेत सुमेशने आणि 24 धावा खर्च केलेल्या आहेत. खोलातला बॉल बॅकची आउटसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स इथून एकेरी धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते.
संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. धावफलकावरती धावा जिथे मात्र 52 बनल्यात. 52ला 2 बाद. ही सध्या परिस्थिती आपण सध्या घडीला पाहतोय. करंट रन रेट आता मात्र 110चा सांगतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर का आपण पाहिला तर 110चा आहे. करंट रन रेट 18.35 आहे. धावा ज्या वेगाने येत असताना इथून पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला रीच मध्ये आलाय आणि आउट ऑफ रीच केला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मान्यवरांचा आणि खेळाडूंचा सन्मान राहुल दादा बकमनी केला त्याचा मानपान नाक्या नाक्यात मानगाव तालुक्यात हे ध्यान लय धिंगाणा घालतय कडक आमचं गाणं. 58 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 3 षटकांचा खेळ संपलाय. 19.33चा करंट रन रेट. 115 धावा दाखवतात प्रोजेक्ट स्कोर. करण उतेकर 10 बॉल 21 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 3 बॉल 13. साहिल उतेकरची बॅटिंग आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 58 धावा बनल्यात. करण मानेला इन्व्हाइट करण्यात आलाय गोलंदाजी मार्क वरती. पळसगाव बुद्रुकचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. 58 धावा बनल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. विकेटच्या शोधामध्ये संघाला आता इथून पुढे कामकाज करावा लागेल. कारण क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. नवीन येणाऱ्या बॅटरवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येऊ शकतो. अगदी त्याच वेळेला आपण म्हणतो ना की ज्याच्याकडे विकेट कमी त्याच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी असते. धावा थांबवण्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं राहणार आहे. गोलंदाजी मार्क वरती करण आपण पाहत आहोत. 2 षटक 31 धावा कर्णधाराने खर्च केला. हा बॉल उजव्या शीर्षा बाहेर पाहायला मिळाला होता. कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद. मंगूजी जाधव साहेब यांचा खरं तर आजच्या दिवशी आगमन आपण पाहतोय. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि खिण एक चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन. चला रिपोर्टिंग करा. लगेचच आपण टॉस करणार आहोत. VC एंटरप्राइजेस आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याच्याकडे आपण लक्ष देतोय. VC एंटरप्राइजेस आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना यावेळेचा बॉल ऑन साइडला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच टिपली आहे परंतु ती सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 6. येतो आकर्षक षटकार. गोरेगावाचं टॅलेंट रोहित रातवडकर संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर आणि भरवशात. चला हा आकर्षक षटकार इथे पाहायला मिळाला होता. सीमारेषेवरती आपण क्षेत्ररक्षक संचितला पाहिलं. त्याच्या हातामधून कॅच सुटली. यावेळेचा बॉल पुढचाच बॉल ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. भरवशाचा हा सागर पाशील कर केलं सहकार्य हे फहद करबेलकर. नशा नशा ही क्रिकेटची पडली Thank you. मुरल विकेटची. चला डिलाइट गोरेगाव चिंचवली आणि त्याच वेळेला मी लक्ष वेधेन ते VC एंटरप्राइजेस. आपले दोन्ही टीमचे कॅप्टन. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. धावफलकावरती 70 बनल्यात. या सामन्याचा विचार केला तर 14 बॉल मध्ये 33 धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मानगावकर म्हणत असतील की याला उठवावंच लागेल कारण जर इथे थांबला तर धावा येतील. पहिल्याच मॅच मध्ये जर 70 बनल्या मैदानाच्या आतमध्ये धावांचा तुथोडा नाही तर इथे पूर्ण सदृश्य स्थिती पाहायला मिळते. 2 बॉल 2 षटकार आले. 14 बॉल 33. करण उतेकरने कदाचित अपॉइंटमेंट घेतली अर्ध्या षटकाची. हा बॉल स्विचित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. पंचांचा इशारा लेग बाईस. एकेरी धाव येईल. संघाची धावसंख्या 71. नो बॉल 1 आला. व्हाईट बॉल 4 येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. एकंदरीत 5 एक्स्ट्रा आपण पाहिल्यात. धावा खोऱ्याने येत असताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आपण करणच्या पाहिलं तर धावा त्यांनीही खर्च जास्तीचा खर्च केलेले आहेत. 13 मधले 1 धाव जी आहे ती त्याच्या अकाउंट्स मध्ये ऍड होणार नाही. अर्थात 12 धावा त्यांनीही खर्च केलेल्या आहेत. धावफलकावरती 71. 2 फलंदाज बाद.
यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आता फेकी होईल. तत्वर मुभा होती दोन्ही फलंदाजांना एक सिंगल घेण्याची. एकेरीच्या मदतीने धाव फलकावरती बनल्यात त्या 72 धावा धाव फलकावरती आहेत. एकंदरीत एका इनिंग मध्ये 6 षटकांच्या या सामन्यामध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. 72 बनला. 2 फलंदाज बॅटिंग करतोय. 15 बॉल 34 करण उतेकर आणि साहिल उतेकर करतोय 4 बॉल 14 वरती. 72 ला 2. एक ब्रेक घेऊयात आणि डीजे बाळाकडे जाऊन एक मधुर संगीत ऐकू. या शहराला आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय माणगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय माणगाव या शहराला. 33 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करणारा करण उतेकर, ज्याच्या बॅटमधून आज मात्र धावा वेगाने येत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. मी नुकताच उल्लेख केला होता की करण उतेकरने अपॉइंटमेंट घेतली आहे कदाचित अर्धशतकाची. एकंदरीत 4 अर्धशतक आलेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं ना तर 7 तारखेला आपण पहिलं अर्धशतक पाहिलं होतं. ते शहजाद मुकादमच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालं होतं. दुसरं अर्धशतक शंतनू महाडिकच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालं होतं. तिसरं अर्धशतक आपण 11 तारखेला पाहिलं संदीप कुर्मेच्या बॅटमधून. तिसरं अर्धशतक काल अर्थात ऋतिक सुर्वेच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालं होतं. शंतनू महाडिक एक नाव चर्चेचा विषय राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या तालुक्यामध्ये. अनिकेत आलाय गोलंदाजी मार्कवरती. अनिकेत सुकुमला आपण पाहत आहोत. कालवण गावचा खेळाडू आहे अनिकेत सुकुम. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शंतनू महाडिकचा मी आवर्जून उल्लेख करेन की एक लढवय्या वृत्तीने तो लढताना पाहायला मिळाला. मंगूजी जाधव यांची ती बाईट्स आजही डोळ्यासमोर येते आणि त्याच वेळेला राहुलजी बक्कम. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल झालाय. ती लढवय्या वृत्ती याही खेळाडूंना दाखवावी लागणार आहे. चांगला खेळ करून दाखवावा लागेल. धावा रोखाव्या लागतील. विकेट कमवावा लागतील. कारण टीमचा कॅप्टन, अपोनंट टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला लढत असताना आपण पाहत आहोत. साहिल स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जितका उंच तितकाच लांब. या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा अफलातून स्ट्रोक. षटकार. थँक्यू. साहिल उतेकरने लगावलेला फटकाना अपोनंट टीमचे संघ मालक स्वतः निलेजी केसरकर साहेब यांच्या दिशेनेच मारला होता. म्हणून काय जाणू काय सांगण्याचाच प्रयत्न करतोय तो की धावा आम्ही गोळा करण्यासाठी चालू. 78 बनलात. स्वागत केलं. स्वाग से करेंगे सबका स्वागत. यावेळेचा बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येणं तितकंसं गरजेचं नाहीये मी म्हणेन. कारण फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला ही द्यावी लागेल ना की विकेट कमवावं लागतील, विकेट मिळवाव्या लागतील, तरच धावा थांबणार आहेत. प्रत्येक येणाऱ्या बॅटरचे इंटेन्शन क्लिअर आहेत. कारण साहिल ज्या वेळेला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला तो 4थ्या क्रमांकावरती आला. त्याने पहिला बॉल षटकार ठोकला. करणने पहिला बॉल षटकार ठोकला होता. श्रीकांतच्या बॅटमधून पहिले 3 चेंडूवरती 3 षटकार आले होते. समीर एक मात्र अपवाद राहिला ज्याच्या बॅटमधून किंवा सिंगल आली होती पहिल्या बॉलवरती. लोअर फुल टोस ऑन साइडला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार वजनदार शानदार षटकार. प्रयोजन आता हवा कशाला शीतन. लय मानाचं हे आयोजन. लय डोक्याचं हे नियोजन. क्रिकेट वीरांची लागली हरी. जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर लीग. थँक्यू. 84 धावा धाव फलकावरती आहे. होय, जिल्ह्यात गाजते माणगाव प्रीमियर लीग. मंगेजी वाकडीकर साहेबांचं हे आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं होतं. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष
ज्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ज्यांनी आवर्जून उपस्थिती दिली होती आणि आवर्जून त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला होता की निलेशजी केसरकर साहेब यांच्या शब्दाखातीर मी या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहे. धावफलकावरती 84 बनल्या, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. चला मॅच बॉल आलाय, परंतु एकंदरीत आपण साहिल उतेकरला जर का पाहिलं ना तर तो ज्या रीतीने बॅटिंग करतोय त्याला जुना नवा चेंडू काही फरक पडत नाहीये. बॅटवरती बॉल आला ना तर त्याच्यावरती मोहर षटकाराचीच त्याने उमटवलेली आहे. चेंडू कोणत्या स्वरूपाचा आहे, कोणता बदल झालाय त्याच्यामध्ये त्याला जास्तीचा त्या गोष्टीचा फरक पडत नाहीये, कारण ही सीमारेषा ही लिलया तो ओलांडतोय आणि चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चहूबाजूला यथेच्छ धुलाई चालू आहे गोलंदाजांची. 7 बॉल 26 वरती साहिल उतेकर नॉट आउट. यावेळेला लोअर फुल टोज आहे, डाऊन टू ग्राउंड खेळला, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आला, झेल टिपला, वेल जज कॅच. धक्का क्रमांक 3 कॅप्टन बाद. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान, मानगावची शान, शिवबाचे वरदान, निलेश दादा Thank you. केसरकर नेतृत्व. फायनली विकेट मिळाली आहे. संघाला विकेटच्या शोधामध्ये संघ होता. विकेट कमावणं गरजेचं होतं. पार्टनरशिप बिल्ड होत होती. एक मोठी भागीदारी इथे रचली जात होती आणि याच कारणासह विकेटच्या शोधामध्ये असणारे गोलंदाज इथे विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत बक्कमला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. 2 षटकार आलेत या षटकामध्ये, धावा याही षटकामध्ये आल्या. अनिकेत सुकुमवरती हल्ले चढवले गेलेले पाहायला मिळालेत. त्याच्यावरती 2 षटकार आलेले पाहायला मिळालेत. कोणताही गोलंदाजाची बोलबाला तितक्याचा पाहायला मिळाला नाही. अगदी त्याच वेळेला आपण असंही म्हणू शकतो ना की मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुटून पडले. धाबांचा सेलत लागला मानगावमध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, लोअर फुल टोज होता, अपील करण्यात आली आहे, ती उचलून धरली आहे. लेग बिफोर प्लम स्वरूपामध्ये आल्या पावली माघारी परतावा लागणार आहे सुशांतला. तो देखील होतोय इथे लेग बिफोर स्वरूपामध्ये. सुशांत बक्कम बाद. दुःखी पीडितांचा करतोय भला, जनसेवका मासा लाभला. कुणबी समाजाचा लाभणारा देव, चला हो त्याचा नाऱ्या, त्याचीच लाट आणि त्याचाच वारा, कुणाला बी हो विचारा. असा साऱ्यांचा लाडका निलेशी दादा भारी, मन मनात बसला निलेशी दादा. नवीन बॅटर आतिश पाटील मैदानाच्या दिशेने निघत असताना आपण पाहत आहोत. आतिश पाटील 84ला 4 बाद, 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सध्या दगडीला आपण पाहत आहोत, अर्थात अनिकेत सुकुमला. आतिश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळतोय. अद्याप 2 विकेट हॅट्रिक आलेले आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकेरी धाव निश्चित मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट. हलगर्जीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने. डोळ्याची पापणी लवते ना लवते जदवर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. धावा मिळाल्यात तर 2 संघाची धावसंख्या 86. 4 फलंदाज बाद या षटकामध्ये आल्या. 14, 2 विकेट प्राप्त केल्या. अनिकेत सुकुमने धावफलकावरती बनल्यात त्या 86. जोडी जमली आहे असंच म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवरती 2 धावा घेत असताना आतिशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटच्या षटकाचं खेळणं बाकी आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. इतर क्रिकेटपटूंची शान. या 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. धावा वेगाने आणि झपाट्याने येत आहेत. के सरकार
भरत शेठ गोगावले समर्थक संघ बॅकफूट वरती आहे, परंतु उत्तरार्धाचा खेळ येणं बाकी आहे. पुढचा बॉल खोलातला होता, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप होतीये. या फलंदाजाने आज नशिबाची गोळीच खाऊन आलाय. एक झेल टिपण्यात आला, तो सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षक निघाला. मिड ऑफला हा झेल आपण बा ऍक्शन रिप्ले खोलातला होता, हेलिकॉप्टर लुक दिला फटक्याला, परंतु एक सहज साधा सोपा झेल इथे ड्रॉप झालाय. जीवदानही वरदान साबित होतात. करण उतेकरला जीवदान मिळालं. 16 बॉल 34 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 87, 4 फलंदाज बाद. यावेळेचा फटका डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे, चेंडूच्या खाली आलाय, सहज साधा सोपा झेल. आतिश पाटील देखील बाद. आमच्या केसकरांचा निलेश दादा भारी. जनतेचा आवाज पुढे जाणार नवगावात. थँक्यू. विशाल पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होतं. 87 ला 5 फलंदाज दाखल जिथे बाद झालेले पाहायला मिळत आहेत. माणगाव प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचे अध्यक्ष आणि तथा क्रिकेटचे प्रचंड मोठे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून मंगूजी जाधव यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. मला आठवण होते, मी गोरेगावची स्पर्धा करत होतो रोहितजी रातवडकर साहेबांची, आणि त्यावेळेला मंगूजी जाधव साहेब यांची आवर्जून भेट झाली होती. 87 ला 5. पुढचा बॉल लोअर फुलटोजा ऑन साइडला केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, केवळ एक सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा वेगाने पुढे सरकतात. 88 ला 5 फलंदाज बाद झालेत. याही षटकामध्ये धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी चांगल्या दर्जाची केली जात असताना आपण ऋषभला पाहत आहोत. टप्पा चांगला आहे, दिशा चांगली आहे, वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय. चुकतेवरती जास्तीचं भर त्याचं पाहायला मिळालंय. यावेळेला ऑन साइडला केला, चेंडू उंचही गेला आणि लांबही. धावा मिळतील त्या 6. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळाल्यात अर्धा डझन. षटकार. वरती नॉट आउट बॅटिंग करत असताना करंडला आपण पाहतोय आघाडीला तो बॅटिंगला आलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 10 धावा त्याच्या अर्धशतकाला हव्यात. 17 बॉल 40 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय करण उतेकर. संघाची धावसंख्या 94. 2 चेंडूचा खेळ शेष, 10ची गरज आहे त्याच्या अर्धशतकाला. अर्धशतक येत आहे की काय? लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपण्यात आला. धक्का क्रमांक इथे लागेल तो 6वा. फलंदाज करण उतेकर बाद. 5वा फलंदाज बाद. धावा